चला तर मित्रांनो, सर्वच पाण्याचा आनंद घेत आहेत, तर आपण पण थोडं पाण्यामध्ये जाऊया। पावसाने आपली बारीक बारीक सुरुवात केलेली आहे। तर बघा, आपण गावी तर बरेच वेळा आनंद घेतो, पण आमच्या भांडूपमध्ये सुद्धा जे बोरिवली नॅशनल पार्क आहे तर तिथं आतमध्ये एंट्री नाही आहे, पण थोडं जवळपास मला वाटतं इथं एंट्री आहे। आम्ही लहान असताना पूर्ण जंगलामध्ये फिरायचो, पण ह्या टायमाला जास्त आपल्याला फिरायला भेटणार नाही, तर आपण पाण्यातून थोडासा प्रवास करूया। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, सर्वांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बघा मित्रांनो, आम्ही गावाला आलोय। ते बघा, आम्ही सर्व गावाला आलोय एन्जॉय करायला 30 साठी। तर नाही मित्रांनो, आपण गावाला नाही आलोय, आम्ही इथं भांडूपमध्येच आहे। आमच्या बोरिवली नॅशनल पार्क, जे खिंडीपाडा डकलाईन दर्गा रोडचा जो काही रस्ता आहे, गोरेगाव लिंक रोडचा जो काही रस्ता आहे, त्याच्या बाजूलाच आम्हाला बोरिवली नॅशनल पार्कचा गेट आम्हाला जवळ पडतो। तर मित्रांनो, हे बोरिवली नॅशनल पार्क ते सर्व जंगल आहे, आणि तिथे बघा सर्व यश वगैरे, योगेश आहे, आयुष आहे, आणि समरसुद्धा सोबत आहे। ते बघा पाठी बुलुंगे दादासुद्धा आहे, ते बघा सर्व इथं मजा करतायत। आणि तर मित्रांनो बघा, मस्त वातावरण आहे। हा एक व्हाळ म्हणा तुम्ही याला, हे वाहतं पाणी आहे। आमच्यातून जे काही जंगलातनं जे काही वरनं पाणी येतं, वरच्याला टेकडी आहे, तर त्या साईडला टेकडी आहे, आणि हे सर्व पाणी वरनं त्या डोंगरावरनं पाणी सर्व येते, तर हे व्हाळमधलं पाणी आहे। आणि बघा, हा आजूबाजूचा परिसर आहे खूप छान असा। हे पूर्ण बोरिवली नॅशनल पार्क आहे, संपूर्ण बोरिवली नॅशनल पार्क आहे मित्रांनो। बाहेर गेट पण लावला आहे, तुम्हाला दाखवू आपण नंतरला। हे आयुष काय करतोय? तर मित्रांनो, या पाण्यामध्ये मासे पकडतात, त्यांना मासे दिसतात, ते मासे पकडायचा प्रयत्न चाललाय लोकांचा। पण ते दगडाला शेवाळ पकडल्या, त्याला सांभाळा जरा, ऐकलं का चालताना। मस्त खळखळतं पाणी आहे ना। हा बघा, आमच्या इथला मोदी, आमच्या इथला योगेश मोदी। मोदी जी, ओ मोदी जी, एक डायलॉग हो जाए। हम लोग आया है मुंबई में, भांडुप तुलसीपाड़ा, हम लोग का ये डैम है पूरा, और हम लोग इधर देखने के लिए, घूमने के लिए सब लोग आए, एंजॉय करने के लिए बस। मित्रांनो, ही जागा विकायची, मालक आहे त्या जागेचे। धबधबे का पाणी आ रहा है, देखो सब लोग इधर। चला तर मित्रांनो, सर्वच पाण्याचा आनंद घेत आहेत, तर आपण पण थोडं पाण्यामध्ये जाऊया। पावसाने आपली बारीक बारीक सुरुवात केलेली आहे। तर बघा, आपण गावी तर बरेच वेळा आनंद घेतो, पण आमच्या भांडूपमध्ये सुद्धा जे बोरिवली नॅशनल पार्क आहे तर तिथं आतमध्ये एंट्री नाही आहे, पण थोडं जवळपास मला वाटतं इथं एंट्री आहे। आम्ही लहान असताना पूर्ण जंगलामध्ये फिरायचो, पण ह्या टायमाला जास्त आपल्याला फिरायला भेटणार नाही, तर आपण पाण्यातून थोडासा प्रवास करूया। चला तर मित्रांनो, हा बघा, आयुषनी मासा पकडलाय, आपण आतमध्ये जाऊ बोललेलो। बाजू बाजू बाजू, इथे सोड, इथे सोड, इथे सोड, ह्याच्यात सोड ना, ह्याच्यात आयुष, ह्याच्यात सोड ना, ह्याच्यात थांब थांब। हे बघा मित्रांनो, ह्याच्यात हे ह्याच्यात, अरे हा काय मासा बघायला काय आहे तो? अरे ह्याच्यात सोड ना, अरे दाखव दे। तर आयुष पण आमची घाई करतोय जाम। ही बघा, ही बॉटल आहे, अरे बापरे, या बॉटल मध्ये भरलंच ना। योगेशला जाम घाई झाल्या माशाची, असं वाटतं योगेशला की तो मासा तळूनच खाणार आहे। काय योग्य, तळून खाणार आहे मासा? अरे वा, समोर तर जाम खुश आहे। हा 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 हा। अरे तुमची पाठ दाखवताय का मासा दाखवताय? बघूया मित्रांनो, असा लय मोठा मासा पकडलाय, मला वाटतं 6 फुटाचा मासा आहे कमीत कमी जवळपास, आणि त्याचं वजन कमीत कमीत मला वाटतं 300 किलो वजन आहे मित्रांनो। हा बघा, हा मासा आहे, तो वजन 300 किलो आहे। मासा दिसत नाही, हा बघा, हा बघा, आई दाखवले मासा। तो एक गेला। तर आयुषचा आपण सत्कार केला पाहिजे, आयुषने एक मासा पकडला ह्या वाहत्या पाण्यात, हा बघा। पाहायला पण चिपकतात। अरे मासा तर दाखव ना दादा, हा बघ, जबरदस्त। आयुष, तुला सत्कार आम्ही करतो नंतर, काय काळजी करू नकोस। एवढं मित्रांनो, मासे पकडायची तयारी चालली आहे। ले, अरे हा लय मोठा मासा होता, जबरदस्त मासा आहे मित्रांनो। मित्रांनो काय माहिती नाही, ही लोक इथं मजा करायला आलेत की मासे पकडायला आलेत, का चादर का लुंगी कोणची तरी भेटले वाटते। काय भेटले तुम्हाला हे? अरे शर्ट बिर्ट घेऊन मासे पकडायचे मित्रांनो, गावच्या पद्धतीसारखे। हे बाबा, ए काय किती मासे पकडले? 2 पप्पाने पुरतील ना?
बस झाले, हे काय छोटे छोटे आहेत. आणि मम्मीला काय? मम्मीला नाही. मम्मीला नाही. अशा प्रकारे 2 मासे पकडलेत. अरे वा, जबरदस्त. तुझा पण सत्कार आहे नंतरला. बाटली सांभाळ फक्त. हा मित्रांनो बाटली बघा, ही बाटली दाखव जरा. काका आम्ही तर वा, शर्ट दिलाय, जबरदस्त. शर्ट दिलाय त्यांना. तू शर्ट दिलेस, हा. तुझा पण सत्कार करणार, मग टेन्शन घेऊ नकोस. तर मित्रांनो असे खूप मोठा प्रयत्न चाललेला आहे. सर्वच आपले मासे पकडतायत. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये थोडी मजा घेत आहेत या वाहत्या पाण्यामध्ये, या व्हाळमध्ये. तर पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे हे बघा. मित्रांनो तुम्हाला यायचं असले इथे तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट मध्ये काय म्हणतात त्याला, लिंक मिळेल, लिंक. चला, समोर काहीतरी बोलतोय, आपला काहीतरी नवीन आवाजामध्ये तुम्हाला काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो तो म्हणतोय की ते येण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याचं लोकेशन देऊ. मित्रांनो मच्छर बसली होती आणि असं काही नाही मित्रांनो, आतमध्ये एंट्री नाही आहे, अलाव नाही आहे. तेव्हा इथं येण्याचा प्रयत्न करू नका. जर आला तर परमिशननीच्या. आज 30 आहे, बरीच लोक आले त्यामुळे आम्ही सुद्धा इथं आलो आहे. बाकीच्या अदर्स टाईम मला वाटतं इथं कोणी येत नाही. मस्त मित्रांनो बघा पाणी वाहत आहे आणि या पाण्यामध्ये मी बसले मस्त की पाय सोडून. तर आपण ट्रॅक घातलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेन की कधी पण तुम्ही जर जंगलामध्ये फिरण्याचा प्रयत्न करत असाल पावसाच्या दिवसामध्ये किंवा अदर कोणत्याही दिवसामध्ये, तर तुम्हाला पूर्ण पॅन्ट घालायची आहे, फुल ट्रॅक घालायची आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे मच्छर वगैरे काही चावू नये आणि तुम्हाला कोणत्याही पाखरांकडनं त्रास होऊ नये. तर आता जाम मच्छर चावत आहेत. तर हा बघा, हा आजा आजा. हे बघा आपली बाकीची टीम पण आली आहे. हे सर्व आपल्या इथेच राहतात. आम्ही निवांत घरी बसलो होतो. हे बघा गौरव आहे, रोशन आहे आणि तो दुसरा मुलगा कोण आहे माहिती नाही. तर आम्ही निवांत बसलो होतो घरी. तर योगेश आणि ही सगळी मंडळी आपल्या घरामध्ये आलेत की म्हणलं चला म्हणून आपण जाऊया, थोडंसं रानामध्ये फिरून येऊया आणि तेवढ्यात पोरांचा सुद्धा एन्जॉय होईल. और गौबा कैसा लग रहा है जंगल में? पक्का आला. तर गौ पूर्ण ह्या वाळामधनं चालत आलाय, कारण की तो हे वाळ क्रॉस करून पुढे गेला होता. तर त्याला मी बोललो की वाळ पकडणी आम्ही इथंच आहेत. तर आलाय तो आता. अरे यांची लय गडबड आहे ह्याची. हबा 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 हा निसा मासे पकडल्याला खाणार वाटतं सगळे. मस्त पावसाचं आगमन झालंय. हे बघा पाऊस आलाय. आता पाण्याचा दाब वाढेल वाटतं आणि सर्व मुलं तिथं आतमध्ये गेलेत. बापरे, हे पाऊस येतोय रे, लवकर या. सर्व माशाच्या नादामध्ये, खेकड्याच्या नादामध्ये गेले. मला वाटत नाही काय भेटेल म्हणून. आणि तो योग्या पण गेला खाटखुब्या पकडायला. त्या खाटखुब्या कसल्याने काय ते पण तुम्हाला मी दाखवतो. अजून कोणी दिसत नाहीये पाऊस आला तरी सुद्धा. अरे बापरे, मस्त पाण्याचा दाब आहे. चला, म्हणजे भांडूप पण गावासारखं आहे की नाही? भांडूप पण बोल आपल्या गावासारखं आहे ना. फक्त बोरिवली नॅशनल पार्क आहे ना, तो ओपन केला पाहिजे. इथे सुद्धा हे आधी चालू होतं, पण काही म्हणतात ना गैरवापर व्हायचा, काही सुद्धा गोष्टी म्हणा, कचरा म्हणा, काही म्हणा, काही लोक झाडं बिडं तोडत होते. तर त्यामुळे सर्व आता बंद केलेलं आहे आणि आता कोण आतमध्ये येत नाही. मित्रांनो परत मला मच्छर चावते. आयुष्यात मच्छर जाम आहेत मित्रांनो, भरपूर मच्छर आहेत. चला बघा, तो निसर्गाचा आनंद घ्या. हे योग्य. चला तर मित्रांनो आता आपण चालू आहे त्यांच्या शोधामध्ये. सर्वजण पुढे गेलेत आणि आता आम्ही चाललो आहे ह्या पायवाटेने. तर बघा ही पायवाट आहे. तर दादा बोले वरनं जाऊया. त्यांना बोललेलो मी आपण पाण्यातून जाऊया म्हणून, पण ते बोलले नको आपण वरनं जाऊया. तर चला पाण्याच्या वरच्या भागाने आपण चाललो आहे आणि बघूया की सदी माकडं काय करतायत ते. दादा एक वाजवून द्या योग्याच्या, एक योग्याच्या वाजवून द्या चांगली सणसणून. या जंगलामध्ये आम्ही लहान असताना बरेच वेळा इथं फिरायचो. म्हणजे म्हटलं तर आम्ही इथली नामदेवी वगैरे या सर्व ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि कानेरी गुफेला कधी गेलेलो नाही. तर खूप छान परिसर आहे. आधी कोण मित्रमंडळी आले तर त्यांना आम्ही इथं घेऊन यायचो की चला आपण जाऊया आणि जंगलात एन्जॉय करूया. तर त्यांनासुद्धा खूप आवडायचं ते. आणि ही बघा, हे बघा, हे बघा सर्व इकडे आहे. हे बघा मजा करताय. हे बघा
बापरे, धुमाकूळ चालले मित्रांनो. पायाखाली शेवाळ आहे, थोडं काळजीपूर्वक. चला दादा सावकाश चला. चला अशा पद्धतीत मला वाटतं आपल्याला आपली ट्रॅक थोडी वर करावी लागेल, नाहीतर पाण्यामध्ये भिजून जाईल. तेव्हा मी माझी थोडी ट्रॅक वर करतो. आणि दादा पलीकडे पोचलेच सुद्धा. पाऊस वाढला तर मित्रांनो इथलं पाणी सुद्धा वाढतं. आणि लहान असताना मला आठवतंय या व्हाळामध्ये पुढे गेलात ना तर एक झाड आहे रस्त्याच्या मध्ये, बरोबर व्हाळाच्या मधोमध. तर त्या झाडावरती चढून आम्ही आंघोळी करायचो आणि ते उड्या मारायचो. त्या झाडावरती चढून आम्ही त्या झाडावरनं खाली या ढवात उड्या मारायचो. हां वर चालेल. हे कुठं झालं वर, अजून वर चाललं. आज तू पण भिजलास? हां काय बोलतोस? पाणीवर घाण होत चालेल. तो बघा तो योग्य बघा काय पकडतोय. किसने? ये देखो ये अंकल लोग धबधबा लगा रहे हैं हमारे लिए, मेहनत कर रहे हैं. हमारे QR कोड पे $2 दे दीजिए. तो काय योग्य तिकडे काहीतरी पकडतोय. हा बघा काय पकडतोय का मळतोय. तंबाखू खातोय. या म्हटलं काय ए कुठे पुढे चाललाय. पुढे खाली चला खाली. हे सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यांना सांगतोय, विनंती करतोय की पुढे जाऊ नका आणि पुढे जाऊ नका, खरं पुढे जाऊ नका. उगाच तर रात्री परत खाली यायला उशीर होईल आणि अचानक काळोख बिळोख झाला, पाऊस आला तर पटकन अंधार होईल. जास्त पुढे नको. तिथे बसा ना, इथे बसण्यापेक्षा तिथे बसा. तर जागा मित्रांनो चांगली आहे, पण म्हणतात ना ह्या जंगलामध्ये वाघ वगैरे आहेत, त्या सर्व गोष्टी प्राणी वगैरे सर्व आहेत, तेव्हा इथे जास्त पुढे जाणं म्हणजे रिक्स होईल. काय दादा? हां हो इथे बघा वाघ वगैरे आहेत, उगाच नको. तर आपण थोडं तिथं कॉर्नरला थांबूया. आणि काही अपघात होण्यासारखी काही जागा नाही आहे उगाच. मग आणि तिकडे ठेवलेला आणि नंतर हिने दगड मारला, हां डेंगा तोडून टाकला. काय बोलतोस? फेकून दिला परत. अरे ए ए ए मंकी ए चल. तो हे पकडतोय काय काय खाट खुब्या. अरे तो कसल्या खाट खुब्या पकडतोय. तो माणूस नाही. तो बघ तो बघा तो बघा तो बघा काय करतो. बघा 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 कुठं कोपऱ्यामध्ये हात बीत घालून तो खाट खुब्या बीट खुब्या पकडतोय बघा. हे योग्या अरे गाव नाही साल्या चल. काही पकडला ते बघा काही काढला. हां ते खाट खुब्याची भाजी करतो म्हणतो तू. आता कसली भाजी करतो काय ते मला माहिती नाही, आम्ही कधी खाल्ली नाही. हे बघा ह्यांची बघा, हे बघा हे बघा ह्यांची धमाल चालली आहे मस्त की मजा करतायत. गौ हम लोग भी छोटे थे ना तभी उधर आगे ना एक पेड़ है, पेड़ वो ऐसा मतलब ये जो भी पानी बह रहा है ना तो ऐसा उसके ऊपर से ऐसा ना आड़ा पेड़ था, तो पेड़ पे चढ़ के हम लोग उसके ऊपर से नीचे पानी में कूदी मारते थे. अभी नहीं रहेगा पर पेड़ ना? नहीं नहीं है ऊपर है. पुढे या. योगेश आपल्याला काही दाखवायचा प्रयत्न करतो. योग्य काय ते कंदमूळ आहे. अरे बापरे कंदमूळ पकडल्या बघा मित्रांनो जंगलामध्ये. ये जवळ आलास की दाखव. ओके ओके जवळ आलास की दाखव. योग्य आपल्यापासून भरपूर लांब आहे आणि हा बघा योग्य आपल्यापासून इतका लांब आहे. कमीत कमीत मला वाटतं एक 40 फुटाचं अंतर आहे. एवढा आपला लांब आहे तो. आणि तो म्हणतो मी कंदमूळ पकडले. आयुष काय मग मजा वाटली? हां पाणी बघा सालेनं कसं घाण करून टाकलं बघा. हे बघा पहिलं पाणी स्वच्छ होतं मग तेच बोललो. आणि आता लोकांनी बघा माती असल्यामुळे पाणी एकदम गढूळ झालं आणि वाहतं पाणी हे. खाली चला नंद्या खाली चला. ए खाली चला. खाली चला 6 वाजले. ए मामी खाली आहे रे तुम्ही या. बोलून घेतात मस्त मजा घेतात पाण्यामध्ये. आयुषला घेऊन आलो. आयुष पण चाललेला पुढे पुढे पुढे. आयुषला घेऊन आलो मी इकडे. इथं काय ते पाण्यात किती मजा करायची तिथं कर.
पुढे जाऊ नकोस. काय यश इथं काय मजा करायची कर, पुढे जाऊ नकोस. काय इथं पाण्यात बस, पाण्यात मजा कर. तर दादा इथं बसलेत, आपण या दगडावरती बसूया, तर पाण्याचा मजा करूया. आयुष मस्त की बसला एकटाच एन्जॉय करतोय. आयुषने मासे पकडलेत, त्या ग्लासात ठेवले ते बघा. या ग्लासामध्ये आहेत आयुषने पकडलेले मासे. पकडतोय मासे. काय आयुष कसं वाटतंय? बरं वाटतंय? एकटाच बसलाय, तुला इथं आणून सोडला पाहिजे. मग अजून कोणी आलेलं नाहीये. गो क्या हुआ? क्या हुआ? अरे तुला काय, थोडा दिमाग का हाय का? हा अरे चाललास एकदाच, याला रिचार्ज नाही केला तुझा साला, वरती रानात चालला तू. वाजले किती? 6:30 वाजायला आले. आईच्या गावात काय पकडले? दाखव. काय पकडले? खेकडा पकडला त्याने, मारला नंद्यान. काय बोलतोस? खेकडा पकडला, खाटकुट्या पकडली त्या. हे बघा, हे बघा, हे मासे बघा चांगले भाजून खा का, मसाला बिसाला वगैरे खा. हा काय ते बघा, ते बघा, ते बघा, अजून ते दोघं तिकडे. 6:30 वाजले रे. बांबू काढला होता सर्वांना. हा तेच बोललो. हे बघा, ते बघा, हे बघा, हे बघा काय झोपतोय बघ. हे बघा, आईची अजून काय मजा काय फिटत नाही. काय काय? अरे धबधबा नाही, 6:30 वाजायला आले, समजलं का? नाही तर आपला धबधबा होईल. चल लगेच. हा बघा, हे बघा, मजा आली. पोरांनी मजा केली, एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. तू काय करतोय पण? कुठं होता पण? तू काय करतोय? तू काय करतोय? व्हिडिओ मध्ये नको यायला. काय तुझ्या व्हिडिओ मध्ये चला चला बाहेर चला. आयुष तू का नाही आला वरती? अरे पाणी अडविलं पूर्ण पूर्ण, ते थाळीवर टाकून पाहिलं, धबधबा गेला. चला तर मंडळी, आता आलेल्या पावलाने आपण परत चाललोय घरी. येता आपली घरची वाट आहे आणि पाठीमागे पाठीमागे राहिली. गौ क्या बोल रहा है तू? क्या पे रह गया था तू? हम लोग का एड्रेस गलत देके हम लोग को पूरा अंदर तक गए थे, हम लोग मंदिर तक. नहीं भाई, देखो हम लोग बोले थे कि पहला वाला झरना है, वहाँ से को राइट मारना है और राइट के रास्ते से को सीधा आना है. हाँ, तू साला आगे चला गया. हम लोग बहुत अंदर जाके आए. तर पुढे लय गेलो ते नामादेवीच्या रस्त्याला गेलेले. तर चला जाऊया पुन्हा. जेवढी आलेली तेवढी सगळी मंडळी आलीत. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला. अपन जंगल में घूमने के लिए गए, सब एंजॉय करके आए. जंगल में मंगल किया, ऐसा बोलो. काय काय? अपन जंगल में गए, घूम के आए, हा सब फैमिली. हा, फैमिली के साथ जंगल में मंगल किया, ऐसा बोलो ना. जंगल में मंगल. पण जंगलामध्ये तूच मजा केलीस. अरे पार लांब पडत. तर चला मंडळी, आता पूजा पायाखाली रस्ता बघूया. ये ना तर मेरे को. मस्त सगळे मस्त मजा करतायत. हे बघा, झाड पडले वाटतं इकडे, बुंद्या सगळे पडले ना. तर चला, संपूर्ण गँग आमची निघाली आहे आणि बाकीची गँग पाठीमागे आहे. या योग्या बोल काय तरी. हो, गँग पूर्ण पाठीमागे आहे. एन्जॉय करून आम्ही सगळेजण आमच्या घरी निघालेलो आहे. आता हे भांडूप तुळशीपाड्यामधला डोंगर आहे पूर्ण. आम्ही फुल एन्जॉय करून, गावासारखं एन्जॉय करून निघालेलो आहे. बोरिवली नॅशनल पार्क. बोरिवली नॅशनल पार्क. बरोबर. तर त्यांच्या आपण हद्दीमध्ये आहे. हा, तर आता आपण जाऊया, इकडनं बाहेर पडूया. आणि गटारी योग्याने मस्त एन्जॉय केलं काय वगैरे. हा, आमची गटारी झालेली आहे. आम्ही फुल एन्जॉय केलं गटारी, आणि फुल एन्जॉय गटारीमध्ये आमच्या कोण सामील होते, आम्ही सगळेजण ग्रुपमध्ये एन्जॉय केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही गटारी खूप एन्जॉय केली आहे. बघा, गटारीबद्दल योग्याने 3-4 वेळा ते संभाषण दिले तुम्हा सर्वांना. काय गौ, तुला काय बोलायचंय? हाँ, बोल ना मग आता, बोल ना. आता काकाची गटारी निघणार आहे घरी जाऊन. हा, काकी काढणार आहे मस्त पैकी. काकीने भांडी ठेवली घासायची. बकराचं मटण घरी शिजवलेलं आहे आणि मस्त की आम्ही एन्जॉय केलं आहे. आता इथं फोटो काढ, सगळे सेल्फी एक संध्या मस्त आहे बघा.
थोड़ा जल्दी आते ना तो और मजा आता था। 4 बजे पाय खाली 1 घंटा दबतोय। लापता हो गए 1 घंटा। नहीं बाबा, तुम लोगों को उल्टा पता होना चाहिए कि हम लोग किधर है लोकेशन पे। हम लोग के बोलने के बाद तुमको तुरंत पता होना चाहिए कि हम लोग किधर है करके, है कि नहीं? भी नहीं है। हाँ योगा समोर मंडळी पण आहेत काही, ते पण आले वाटतं गटारीसाठी इथे वरती। गटारीसाठी फिरायला आलेत की जंगलामध्ये फिरायला आलेत काय माहिती नाही। क्या गो, कैसा लग रहा है? मजा आ गया। जंगल में एक नंबर ना। सुबह से नहाया नहीं था, अभी नहा लिया। आपण सुबह ही आते तो इधर ही नहा लेते थे, हाँ है ना? सुबह आते तो आपण इधर ही नहा लेते थे। तर बघा मित्रांनो, पाऊस इथं येतोय आणि ह्या लोकांचे इथं फोटोशूट चालू आहेत। हे बघा, वा जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। वा आयुष भाईचा फोटोशूट चालू आहे। तर मित्रांनो पाठी तुम्ही बघू शकता, हा प्रवेश गेट आहे आणि हा गेट नंबर आहे 1। तर आपण या फ्रंट गेटने आतमध्ये गेलो आणि ह्याच गेटने बाहेर आलो। काय हो गया, चलिए गेट बंद कर। खूप सबस्क्राइब आणि शेअर पण करा हा।